मी प्राध्यापक जाधव एम.जे. विवेकानंद कला व सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी अर्थशास्त्र हा विषय शिकवते. आपल्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास चालू आहे. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आज आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. काल आपण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा पाहिलेला आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आणि अभ्यास विषय हा जो आपण अभ्यास केलाय, यावरून आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करतं. अर्थव्यवस्थेतील समग्र म्हणजे मोठ्या घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरण जर द्यायचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पन्न किंवा एकूण रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक किंवा व्यापार चक्र यासारख्या मोठ्या म्हणजे समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आपण पहिल्या पाठाला पाहिलं होतं की स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच समग्र अर्थशास्त्र आहे. तर समग्र म्हणजे मोठ्या घटकांचा अभ्यास. तर या मोठ्या आर्थिक घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल. यानंतर दुसरं वैशिष्ट्य स्थूल अर्थशास्त्राचं सांगता येईल उत्पन्न सिद्धांत. कालच आपण पाहिलं स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये की स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत असं सुद्धा म्हणतात. का म्हणतात याचं कारणही काल पाहिलं होतं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगाराची पातळी कशी निश्चित होते याचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर या राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगाराच्या पातळीमध्ये चढ उतार का होतात याच्या कारणांचा सुद्धा अभ्यास केला जातो. तर हे उत्पन्न सिद्धांत किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करत असताना एकूण मागणी, एकूण पुरवठा याचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि तो अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर उपभोग सिद्धांत किंवा गुंतवणूक सिद्धांत याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि उत्पन्नाची पातळी निश्चित करत असताना व्यापार चक्र म्हणजे तेजी आणि मंदी या सुद्धा घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून त्याला उत्पन्न सिद्धांत असं म्हणतात. म्हणून स्थूल अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास यामध्ये केला जातो. तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करत असताना राष्ट्रीय उत्पन्नातील जे घटक आहेत किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या ज्या काही पद्धती आहेत किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या सगळ्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. आता सर्वसाधारण समतोल म्हणजे काय तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल हा कसा निश्चित होतो, त्यामध्ये बदल का होतात याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. या अर्थव्यवस्थेमध्ये जे मोठे किंवा समग्र आर्थिक घटक आहेत त्यांच्या वर्तनाचा अभ्यास होतो. आता समग्र आर्थिक घटक आपण इथे सांगितले एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक किंवा एकूण उपभोग किंवा व्यापार चक्र आहे. हे सगळे जे समग्र आर्थिक घटक आहेत, मोठे आर्थिक घटक आहेत, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतं. एवढंच नाही तर त्या सर्व आर्थिक घटकांमध्ये कसा परस्पर संबंध आहे किंवा या सर्व घटकांचा एकमेकांवरती कसा परिणाम होतो, कसा प्रभाव पडतो याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचा किंवा समतोलाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समतोलाचा अभ्यास करत असताना एकूण मागणी आणि एकूण पुरवठा
यांच्या समतोलाचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्र करतं. कशाचा? एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांचा समतोल जिथं होतो त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेतील फक्त राष्ट्रीय उत्पन्नाची पातळीच कळते असं नाही, तर सर्वसाधारण किंमत पातळी सुद्धा त्यावरून लक्षात येते. म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचे म्हणजेच काय, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समतोलाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो किंवा त्याचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते. यानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांमध्ये सांगता येईल परस्परावलंबन. हे वैशिष्ट्य सांगत असताना अर्थव्यवस्थेमध्ये जे आर्थिक घटक आहेत, समग्र आर्थिक घटक आहेत, त्यांचा एकमेकांवरती काय परिणाम होतो किंवा त्या घटकांमध्ये काय संबंध आहे, ते घटक एकमेकांवरती कसे अवलंबून आहेत याचा अभ्यास होतो. आता आपण इथं पाहिलं की कोणते घटक आहेत? एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, हे जे सर्व आर्थिक चल आहेत किंवा आर्थिक घटक आहेत, यामध्ये परस्परावलंबन कसं आहे किंवा हे घटक एक दुसऱ्यांवरती परिणाम कसे करतात याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतं. आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरण जर पाहायचं झालं तर हे जे आर्थिक घटक आहेत हे एकमेकांशी कशी संबंधित आहेत किंवा यांचा एकमेकांवरती काय परिणाम होतो याचं उदाहरण आपण पाहू. समजा गुंतवणूक पातळीमध्ये वाढ झाली, म्हणजे काय, शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्र या तीनही क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक वाढली तर त्याचा परिणाम कशावरती होतो, तर या गुंतवणुकीचा परिणाम एकूण उत्पादनावरती होतो. कारण गुंतवणूक वाढली की काय होईल, उत्पादनात वाढ होईल. उत्पादनात वाढ होत असताना रोजगाराची पातळी सुद्धा वाढते, कारण उत्पादन हे बिना श्रमिकाचं होऊ शकत नाही, म्हणजे लोकांना त्या ठिकाणी काम मिळतं. तर हे काम मिळतं म्हणजे काय, तर रोजगार मिळतो. म्हणजे गुंतवणुकीचा परिणाम उत्पादनावरती झाला, उत्पादन वाढलं, उत्पादन वाढत असताना रोजगाराची पातळी सुद्धा वाढलेली आहे. आता रोजगाराची पातळी वाढली याचा अर्थ काय होतो, ज्याला रोजगार मिळाला त्याला उत्पन्न मिळतं, की नाही. म्हणजे या रोजगारामुळे परत पुढच्या घटकांवरती म्हणजे उत्पन्नावरती काय परिणाम झाला, तर यामुळे उत्पन्न सुद्धा वाढतं. आता उत्पन्न वाढलं की पुढच्या घटकांवरती परिणाम होतो, म्हणजेच उपभोग पातळी वाढते, बचत प्रवृत्ती वाढते, या बचतीतून भांडवलाची निर्मिती होते, म्हणजे भांडवलाची पातळी वाढते. तर अशा प्रकारे हे जे आर्थिक चल आहेत किंवा आर्थिक घटक आहेत, गुंतवणूक, उत्पादन, उत्पन्न, रोजगार, बचत, हे जे सगळे घटक आहेत किंवा मागणी आणि पुरवठा हे परस्परावलंबी आहेत, एकमेकांवरती आधारित आहेत, एकाचा परिणाम दुसऱ्यावरती होत असतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये या आर्थिक घटकांच्या परस्परावलंबनाचा अभ्यास केला जातो. आता स्थूल अर्थशास्त्राचं पाचवं वैशिष्ट्य सांगता येईल राशी पद्धत. आता राशी म्हणजे काय, तर खेड्यामध्ये धान्याचे पोते जर एकावर एक ओतले तर त्याची रास तयार होते. शेतामध्ये जे धान्य निघतं त्याचा एक ढिगारा घातला जातो, त्याला रास म्हणतात. म्हणजे काय, ते एकत्रित आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूणाचा अभ्यास होतो. एकूण म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीच्या मागणीचा अभ्यास होईल, पण स्थूल अर्थशास्त्रामध्ये मात्र सगळ्या व्यक्तींच्या वैयक्तिक मागणीचा अभ्यास होता. आता सगळ्यांच्या मागणीची बेरीज केली की कोणती मागणी तयार होते, एकूण मागणी. तर या एकूणाचा अभ्यास होतो. एका विक्रेत्याच्या पुरवठ्याचा अभ्यास होणार नाही, तर सर्व विक्रेत्यांच्या पुरवठ्याची बेरीज करायची. म्हणजे जो एकूण पुरवठा कळतो त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतो. म्हणजे काय, समग्र घटकाचा, म्हणजेच एकूण घटकाचा. म्हणजेच काय, स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करण्यासाठी किंवा विश्लेषणासाठी राशी पद्धत ही वापरली जाते. इथे एकूणाचा अभ्यास केला जातो, समूहाचा अभ्यास केला जातो, एकत्रितपणे अभ्यास केला जातो.
यानंतर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचं 6वं वैशिष्ट्य सांगता येईल, सर्वसाधारण किंमत पातळी. काल पण आपण पाहिलं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते याचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय हे कालही सांगितलं होतं. सद्यस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांच्या किमतीची बेरीज करायची. म्हणजे काय, जेवढ्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांच्या किमती आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्याला जेवढ्या वस्तू आणि सेवा आहेत त्या संख्येने भाग घालायचा. म्हणजे तुम्ही पर्सेंटेज जसं काढलं ना, काल मी सांगितलं होतं 5 विषय आहेत, 5 विषयांची मार्काची बेरीज केली आणि त्याला 5 ने भाग घातला की ती सरासरी निघते. तर या सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे किमतीची सरासरी असते. सर्व वस्तूंच्या किमतीची बेरीज करायची, तेवढ्या वस्तूने त्याला भाग घालायचा. म्हणजे जी किंमत निघते, जे उत्तर येतं ती काय आहे, किंमत आहे. त्या किमतीला म्हणतात सर्वसाधारण किंमत पातळी. ही संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असते. तर या सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते किंवा या सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये चढ उतार होतात. म्हणजे किंमत कधी कमी होते कधी जास्त होते. तर ही जी सर्वसाधारण किंमत पातळी आहे हिच्यात बदल का होतात, चढ उतार का होतात याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास हे सुद्धा स्थूल अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल की धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांनी स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी धोरणांची चर्चा करतं. केन्स यांनी काय सांगितलं की स्थूल अर्थशास्त्र हे फक्त आर्थिक घटकांचाच अभ्यास करत नाही, आर्थिक समस्यांचाच अभ्यास करत नाही, तर या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवतं. इथे धोरण शब्द वापरला, याचा अर्थ काय होतो, उपाय सुचवतं. तर या सर्व आर्थिक समस्यामधून त्या समस्या कमी करण्यासाठी, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र तुम्हाला त्या ठिकाणी उपाय सुचवतं. आता आर्थिक समस्याचा उदाहरण जर पाहायचं झालं तर भाववाढ किंवा मंदीची स्थिती. तर या ज्या आर्थिक समस्या असतात यामधून अर्थव्यवस्था कशी बाहेर काढायची आणि देशाचा विकास कसा साध्य करायचा यावरती स्थूल अर्थशास्त्र हे उपाय सुचवत असतं. अशा प्रकारे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहता येतील. यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व सांगत असताना आपल्याला पहिला पॉइंट असा सांगता येईल की अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी उपयुक्त किंवा स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी मदत करते. आता अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती म्हणजे अर्थव्यवस्था कशी कार्यान्वित असते, ती कशी चालते हे समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण हे मदत करतं. आता अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती ही अतिशय व्यापक संकल्पना आहे, मोठी संकल्पना आहे आणि त्याचबरोबर ती गुंतागुंतीची सुद्धा आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अनेक आर्थिक घटक आहेत. जसं आपण आतापर्यंत खूपदा पाहिले, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग की नाही, हे जे मोठे समग्र आर्थिक घटक आहेत हे आर्थिक घटक परस्परावलंबी आहेत, एकमेकांवरती परिणाम करणारे घटक आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे, त्याचबरोबर ती गुंतागुंतीची सुद्धा आहे आणि ती अर्थव्यवस्था कशी कार्यान्वित होते हे समजण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण कामाला येतं. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र काय करतं, अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा, त्यामधील परस्पर संबंधांचा, त्या सर्व आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करतं आणि त्यावरून अर्थव्यवस्था ही कशी कार्यान्वित होते, कशी चालते हे आपल्याला समजून येतं. म्हणून अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण कामाला येतं किंवा ते मदत करतं. दुसरं महत्त्व आपल्याला सांगता येईल की आर्थिक चढ उतार.
अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक चढ उतार होत असतात. कशामध्ये होतात? तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, एकूण उत्पादनामध्ये किंवा सर्वसाधारण किमतीमध्ये, रोजगाराच्या पातळीमध्ये, गुंतवणुकीच्या पातळीमध्ये किंवा बचतीच्या पातळीमध्ये किंवा भांडवल निर्मितीमध्ये. हे जे आर्थिक घटक आहेत, या आर्थिक घटकांमध्ये काय होतात? चढ उतार होतात. म्हणजे काय? कमी जास्त होतात. तर या आर्थिक चढ उतारांचा किंवा आर्थिक घटकातील चढ उतारांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतं. ते चढ उतार का होतात या कारणांचा अभ्यास सुद्धा स्थूल अर्थशास्त्र करतं. आणि फक्त अभ्यासच करतं असं नाही, तर हे जे आर्थिक चढ उतार होतात त्याच्या कारणांचा अभ्यास, त्याच्या परिणामांचा अभ्यास आणि या आर्थिक चढ उतारांची तीव्रता किंवा त्याचे जे वाईट परिणाम आहेत ते कसे कमी करता येतील याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतं. त्यामुळे आर्थिक चढ उतारांचा अभ्यास करून त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे उपाय सुचवतं. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या महत्वामध्ये आपण तिसरा पॉइंट पाहूत, राष्ट्रीय उत्पन्न. आपण स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये पहिलाच पॉइंट पाहिला होता की राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगाराचे सिद्धांत. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचाच मुख्य अभ्यास विषय काय आहे? तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करणं. आधीच्याही याच्यामध्ये आपण सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यातील वेगवेगळे घटक, मापनाच्या पद्धती, या सर्व घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतं. आणि या राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केल्यामुळे अर्थव्यवस्थेची कल्पना येते. म्हणजे विकास होत आहे का नाही होत, किंवा देशातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होते आहे का नाही हेही त्यावरून कळतं, किंवा देशातील रोजगाराची पातळी वाढत आहे का नाही हेही राष्ट्रीय उत्पन्नावरून कळतं. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रात जो राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि ते कशामुळे? स्थूल अर्थशास्त्रामुळे. कारण कुठल्याही देशाच्या विकास आणि वृद्धीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे आरशाप्रमाणे असतं. आरशात जशी प्रतिमा दिसते तसं राष्ट्रीय उत्पन्नावरून त्या देशाची प्रतिमा किंवा वास्तव स्थितीही लक्षात येत असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न त्याच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्रामुळे महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पाहत असताना आपल्याला चौथा घटक सांगता येईल, आर्थिक विकास. आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचे सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्थूल अर्थशास्त्रातील विश्लेषण हे विकसनशील देशासाठी त्या देशातील दारिद्र्य, मागासलेपणा किंवा उत्पन्न आणि संपत्तीतील विषमता, त्याचबरोबर राहणीमानाच्या दर्जातील जी विषमता आहे, म्हणजे काही लोकांचं राहणीमान खूप खालवलेलं आहे तर काही लोकांचं राहणीमान हे खूप उंचावलेलं आहे. तर अशा प्रकारे विकसनशील देशामध्ये दारिद्र्य, मागासलेपणा किंवा उत्पन्न आणि संपत्तीतील विषमता, राहणीमानाच्या दर्जातील फरक यासारख्या आर्थिक समस्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामुळे करणं शक्य होतं. आणि या समस्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे विकसनशील देशांना त्यांच्या विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होते. कारण काय? तर मागासलेपणा, दारिद्र्य, संपत्ती वाटपामध्ये विषमता कशी झालेली आहे या समस्यांचा अभ्यास किंवा त्याचं विश्लेषण हे स्थूल अर्थशास्त्रामुळे केलं जात असल्यामुळे त्या ठिकाणी त्या समस्यांवरती उपाय करून त्या राष्ट्राला आपला विकास कसा साध्य करता येईल याच्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे उपाय सुचवतो किंवा धोरणं सुचवतं. म्हणून आर्थिक विकास आणि वृद्धीचे सिद्धांत हे जे विश्लेषण आहे स्थूल अर्थशास्त्रीय ते विकसित आणि विकसनशील दोन्ही देशांना उपयोगाचं ठरतं. त्यानंतर पुढचं महत्त्व आपण पाहू, अर्थव्यवस्थेची कामगिरी.
अर्थव्यवस्थेची कामगिरी समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे महत्वाचं आहे. कशामुळे? आता अर्थव्यवस्थेची कामगिरी म्हणजे काय की अर्थव्यवस्था कशी काम करते आहे, तिचे जे अर्थव्यवस्थेच्या काम करण्यामुळे जे काही परिणाम दिसतात त्याला म्हणतात अर्थव्यवस्थेची कामगिरी. आपण म्हणतो कधी अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम आहे, चांगली आहे, कधी म्हणतो की अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी आहे, चांगली नाहीये. तर हे कशावरून आपण ठरवतो? तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, रोजगाराची पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी यासारख्या समग्र घटकांचा अभ्यास होतो. आता राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जात असल्यामुळे दीर्घकाळामधील राष्ट्रीय उत्पन्नाची जर तुलना केली तर त्यावरून अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी चाललेली आहे हे समजतं. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर त्या देशातील उत्पन्न किंवा असे उत्पादन पद्धतीनुसार जर विचार केला तर त्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या एकूण उत्पादनावरून त्या राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न हे आपल्याला सांगता येतं. जर दीर्घकाळात सातत्याने राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर वाढ होत असेल तर अर्थव्यवस्थेची कामगिरी ही उत्तम किंवा चांगली चाललेली आहे हे निष्कर्ष निघतात. पण जर दीर्घकाळ सातत्याने जर राष्ट्रीय उत्पन्नात घट होत असेल, कमी होत असेल किंवा काही वर्षी उत्पन्न वाढते, काही वर्षी कमी होते, अशी अस्थिर परिस्थिती जर दिसून येत असेल तर अर्थव्यवस्थेची कामगिरी ही चांगली नाही असं त्यावरून निष्कर्ष निघतात. याचा अर्थ काय होतो? तर अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी चाललेली आहे हे जर पडताळून पाहायचं असेल तर आपल्याला स्थूल अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्रीय विश्लेषण हे कामाला येतं किंवा मदत करतं. कारण यामध्ये मुख्य अभ्यास विषय आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. यानंतर स्थूल अर्थशास्त्राचं पुढचं महत्व आपल्याला सांगता येईल स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. स्थूल म्हणजे काय? मोठा, समग्र, एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्या आर्थिक चलांचा, चल म्हणजे घटक, मोठ्या आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे कोणत्या घटकांचा? एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर व्यापार चक्र म्हणजे तेजी आणि मंदी. हे जे सर्व घटक आहेत ते कसे घटक आहेत? स्थूल घटक आहेत. स्थूल म्हणजे काय? मोठे घटक आहेत. अशा अर्थव्यवस्थेतील मोठ्या आर्थिक घटकांचा म्हणजेच स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि यानंतर शेवटचं महत्व आपल्याला सांगता येईल स्थूल अर्थशास्त्राचं सामान्य रोजगाराची पातळी. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये आपण पाहिलं होतं की रोजगाराची पातळी कशी निश्चित होते. आता रोजगार म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. रोजगार म्हणजे काय? काम असणं. आणि बेरोजगारी म्हणजे काम नसणं. तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे देशातील रोजगाराची पातळी किती आहे हे समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण मदत करतं. आता अर्थव्यवस्थेतील सर्वसाधारण रोजगाराची पातळी जर जास्त असेल तर त्याचा अर्थ असा होतो की देशातील बहुसंख्य लोकांना किंवा जास्तीत जास्त लोकांना रोजगाराचं साधन किंवा रोजगार मिळालेला आहे, काहीतरी काम मिळालेलं आहे. आणि जर रोजगाराची पातळी जर कमी असेल तर त्यावरून असं लक्षात येतं की देशामध्ये रोजगार हा कमी आहे, बेरोजगारी जास्त आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सामान्य रोजगाराच्या पातळीचा अभ्यास केला जातो. ती पातळी कशी निश्चित होते याचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर या रोजगाराच्या पातळीमध्ये बदल का होतात त्याच्या कारणांचा सुद्धा अभ्यास केला जातो. आणि हा सर्व अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रात केला जात असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकास आणि वृद्धीसाठी स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अतिशय महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे आज आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व हे दोन घटक पाहिलेले आहेत.